आपण संवाद कमी पडतोय का, ॲब्सेन्स ऑफ डायलॉग हा विषय समजावून घेत होतो. या विषयाची व्याप्ती घरामध्ये अशांतता, वादविवाद, डिफरन्स ऑफ ओपिनियन, डायव्होर्स इतकीच नाहीये. त्याच्याही पलीकडे भीषण स्वरूप या डायलॉगचा ॲब्सेन्स असल्यामुळे कधी कधी धारण करू शकतो. आत्महत्या हा आजचा विषय नाहीये, पण त्याच्याशी तो निगडीत आहे. काही वर्षापूर्वी मी वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाचली होती. त्या बातमीमध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतीच्या मंदिरातील एका पुजाऱ्याच्या मुलानं घरी फासाला लटकून आत्महत्या केली होती. बातमी छोटीशीच होती. मी ती वाचली आणि बराच काळ मी अस्वस्थ झालो. मनामध्ये विचार आला की रोज सकाळी गणपतीच्या देवळात येऊन काकड आरती करणाऱ्या त्या पुजाऱ्याला हे सगळं का सामोरं जावं लागलं. आपण म्हणतो नैराश्य आलं असेल, काय आपल्याला कळत नाही काय कारण आहेत. पण नीट विचार केला तर असं लक्षात येतं कुठेतरी संवादामध्ये काहीतरी कमतरता निर्माण झाली, गॅप निर्माण झाली. आणि मग ही जी जीवन संपवण्याची भावना होती, त्या भावनेने साकारली गेली. परमेश्वर करो आणि कोणाच्याही बाबतीमध्ये कोणाच्याही घरी अशा घटना घडू नयेत अशी मी भगवंताकडे प्रार्थना करतो. आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो अमक्या अमक्याने आत्महत्या केली, पण तुम्ही या आत्महत्येच्या कारणाचा जर शोध घेतला तर पुन्हा आपण संवादाकडेच पोचतो. आज व्यक्ती-व्यक्तीमधला विश्वास कमी झालेला आहे. समाजामध्ये अशी परिस्थिती असते, ती कारणीभूत होते आत्महत्येसारखा निर्णय घ्यायला लावते तुम्हाला. किंवा कुटुंबामध्ये कलह असतात, भांडणं असतात, तुम्ही निराशेकडे खेचले जाता. अनरिझॉल्व्ड ग्रीफ, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, डोमेस्टिक व्हायलन्स सारख्या गोष्टी. कधी कधी असं होतं की अनुवंशिकता असते म्हणून त्या माणसाला सुसायडल टेंडन्सीज त्याच्यामध्ये असतात. परीक्षेत मार्क कमी मिळाले, प्रेमभंग झाला म्हणून लोक आत्महत्या करतात, ठीक आहे. परंतु त्याही पेक्षा आत्मवंचना होते. कोणीतरी तुमच्यावर खोटे आरोप केलेले असतात, तुम्ही एवढे सेन्सिटिव्ह असतात की ते सहन करू शकत नाही आणि मग आत्महत्येचा पर्याय स्वीकारला जातो. अनुकरण म्हणून सुद्धा आत्महत्या होते. मध्ये एक गेम आला होता, तो गेम खेळायचे मोबाईलवर आणि त्या गेमच्या माध्यमातून अनेक जणांनी आपलं जीवन संपवलेलं आहे किंवा संपलं गेलं होतं. अनुकरण पण असतं आणि अशी अनेक कारणं असतात.
आणि म्हणून मनुष्य आत्महत्या करतो. आपण 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस म्हणून मनवतो, ऑब्झर्व करतो. परंतु आज आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे. सुसाइड इज द 4th रिझन फॉर द डेथ. 4थं मेजर कारण आहे. मध्ये माझ्याकडे एक बाई आल्या होत्या. त्यांची मुलगी मेडिसिनला होती, तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं. ती मला म्हणाली, मेरे लड़की को ना डिप्रेशन में जाने का आदत है. उसने 2-4 बार सोचा था सुसाइड करना, मगर उसने किया नहीं. ती इतकं काही कॅज्युअली सांगत होती की मला प्रश्न पडला, माणसं असं कसं हा मोठा सिरियस गोष्ट सहज घेतात. समाजामध्ये अशा प्रकारची लोक आहेत ज्यांना पॅरासुसायडल टेंडन्सी म्हणतात. त्यांना आत्महत्या वगैरे करायची नसते. ते मरणाला अजिबात घाबरतात. त्यांना फक्त दुसऱ्याला घाबरवायचं असतं. मी आत्महत्या करतो, घरच्या माणसांना टेन्शनमध्ये टाकायचं, ऑफिसमध्ये पण सांगा असं झालं ना तर मी सुसाईड करीन. अशा प्रकारे पॅरासुसायडल टेंडन्सीज असलेली माणसं असतात. आपण ते ओळखलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, तुमच्या घरामध्ये समजा वृद्ध माणसं असतील, म्हणजे 70च्या पुढे वगैरे अशी असतील, तर त्यांची एक समस्या असते की आपण घरामध्ये नकोसे झालेलो आहोत. ते निराशेमध्येच असतात. अशांना जर तुम्ही काय कसे ठीक आहात ना, मग आजचा काय प्लॅन आहे, आज कुठे जाणार आहात का, असं नुसतं विचारलं, त्यांचा हात हातामध्ये घेतला, मी चित्र दाखवतो. By doing this simple act, you can avoid the happening of mishap in your family. ही जी वृद्ध माणसं असतात, they are suffering from सोनोसाईड. म्हणजे असं होतं की आर्थिक विवंचना असतात, आपल्याला कोणी महत्व देत नाही, जोडीदार सोडून गेलेला असतो, एकाकी जीवन असतं, आजारपणाला कंटाळलेले असतात. त्यामुळे ते जीवनाला कंटाळलेले असतात. मरण तर काही येत नाही. मग त्यांच्यामध्ये सायलेंट सुसाइडल टेंडन्सीज डेव्हलप होतात. काय करतात ती माणसं? डायबेटीसचे औषधं घ्यायची बंद करतात, ब्लड प्रेशरची औषधं घेणं बंद करतात. त्यांना वाटतं असं केलं की मरण येईल. तसं काही येत नाही. हे मी तुम्हाला चित्र दाखवतो. बघा ते म्हातारे ग्रस्त कसे बसलेले आहेत. ज्याला मी आत्ताच म्हणतो ना सोनोसाईड किंवा सायलेंट सुसाइडल टेंडन्सी, असं ते व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला बघितलं की कळलं पाहिजे. आणखीन एका प्रकारची माणसं समाजामध्ये असतात, फार घातक असतात ती. दे आर सफरिंग फ्रॉम डिसऑर्डर ऑफ मर्डर सुसाइड. आपण पेपरामध्ये वाचतो, अमक्या तमक्यानी आपल्या लहान 2 मुलींचा गळा दाबला, बायकोचा गळा कापला आणि स्वतःला फासावर लटकून त्यांनी आत्महत्या केली. दिस टाइप्स ऑफ पीपल फॉल्स अंडर द कॅटेगरी हॅव्हिंग मर्डर सुसाइडल टेंडन्सी. आपल्याला त्याची चर्चा करायची नाहीये. दे आर दी मेडिकल केस. परंतु डिप्रेशनमुळे, फ्रस्ट्रेशनमुळे, फसवणूक झाल्यामुळे आतमध्ये साचून राहिलेलं असतं, सहन होत नाही आणि त्याची परिणती आत्महत्येमध्ये होते.
अशा ज्या आहेत त्या आपण आत्महत्या कधी कधी वाचवू शकतो. म्हणून संवादाला महत्व आहे. मी पुन्हा संवादाकडेच येणार आहे. परंतु आपल्याला असं लक्षात येईल की माणसं आहेत ना, आत्महत्या करतात आणि त्यांची मेथड अगदी ठरलेली असते. मग कोणीतरी स्वतःला फासावर लटकवतो, पंखा बिंखा असतो घरामध्ये, गच्चीवर जायचं, उडी मारायची. सोपं आहे ना. नाहीतर मग विद्युत उपकरणं काहीतरी अंगाला शॉक लावून घ्यायचा. त्याच्यापेक्षा झोपेच्या गोळ्या खाल्ल्या, विष वगैरे खाल्लं, गॅरेंटेड असं त्यांना वाटतं. नाहीतर मग रेल्वेच्या खालती, रुळाखालती जायचं आणि जीव द्यायचं. आता तर काही जण ब्लेड घेतात आणि हातावर रेघोट्या ओढतात, रक्त होतं आणि मग अशा प्रकारे. नाहीतर मग बंदुकीचा परवाना असला तर गनशूट करायचं स्वतःलाच आणि आयुष्य संपवायचं. अशा प्रकारे लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात, आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये धुमसत असतो आणि संस्कारही कमी पडत असतात. संस्कार कमी पडत असतात असं मी का म्हणतो? त्याचं कारण आहे. पूर्वी बघा, सांगायचे अरे आत्महत्या केली ना आता पिशाच्याचा जन्म येतो. आत्महत्या म्हणून लोक करत नसत. आता तुमची बुद्धी वाढलेली आहे, पिशाचे वगैरे काही नसतं. इस्लाममध्ये सुसाईड करणं म्हणजे अल्लाच्या प्रती अविश्वास दाखवणं. उद्देश काय? आत्महत्या करू नये. ख्रिश्चनिटीमध्ये पण तेच आहे. प्रत्येक धर्मामध्ये आत्महत्येपासून लोकांनी परावृत्त व्हावं म्हणून काय काय सांगितलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा ब्रिटिशांच्या वेळेला असलेला इंडियन पिनल कोड मध्ये कलम होतं, इफ यू कमिट ए ऑफेन्स you will not be punished at all, but if you caught while committing the offense, you are caught. IPC मध्ये 309 नावाचं एक कलम होतं. आत्महत्या करताना पकडला तर 6 महिन्याची साधी कैद होती. पण आत्महत्या झाल्यानंतर तुम्ही काही शिक्षा करू शकत नाही. मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते कलम डिलीट केलं. त्या कलमामध्ये असं लोकांनी विचार केला, आधीच तो माणूस गांजलेला आहे, मेंटली आजारी आहे म्हणून तो आत्महत्या करायला गेला ना. आता त्याला 6 महिने शिक्षा दिली, साधी कैद का होईना, गुन्हेगार म्हणून ठप्पा मारला, त्याचं करिअर पण पुढचं उद्ध्वस्त होईल म्हणून ते कलम डिलीट केलं. परंतु एक लक्षात घ्या, 306 म्हणून एक कलम आहे, त्याच्यामध्ये अबेटमेंट टू सुसाईड. तुम्ही समोरच्या माणसाला डायरेक्टली और इनडायरेक्टली आत्महत्या करायला प्रवृत्त केलं तर त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला 10 वर्ष शिक्षा होऊ शकते, असं त्याच्यातलं ते कलम आहे. आता या सगळ्यांनी आत्महत्या वाढल्या का मला माहित नाही, परंतु कुठेतरी संवादामध्ये कमतरता येते आणि अशा या गोष्टी घडत आहेत. संवादाची अत्यंत आवश्यकता आहे. या अशा दुर्घटना जर टाळायच्या असतील तर विश्वास ठेवा, आत्महत्या करणारी कुठलीही व्यक्ती कोणाजवळ तरी ते सांगत असते, व्यक्त करत असते. तुम्ही त्यांचं स्टेटस चेंज करा, चेक करा, कुठेतरी काहीतरी टाकलेलं असतं.
आता मी हे तुम्हाला एक चित्र दाखवतो. ती मुलगी म्हणते, वन डे आय विल मिस यू. What she is indicating that she is already moving into the thought of committing a suicide. आणि हे दुसरं एक चित्र दाखवतो मी तुम्हाला, ते पहा. You have to tell them you are not alone. You have to reassure them आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि तिसरी एक स्लाइड दाखवतो. तुम्ही आत्महत्येचा विचार करणाऱ्या माणसाच्या सानिध्यामध्ये आलात, त्याच्याशी संवाद साधा आणि त्याला सांगा, यू आर इम्पॉर्टंट, यू आर गुड, यू आर वर्थ, यू आर नॉट अलोन, यू मॅटर, स्टे स्ट्रॉंग, डोंट गिव्ह अप, आय एम हिअर फॉर यू. अशा रीतीनं जर तुम्ही त्यांना आश्वस्त करत राहिलात तर असे अपघात टळतील. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या मित्रमंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये अशी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभी असलेली माणसं आहेत. त्यांच्याशी जर तुम्हाला संवाद साधता आला तर तुम्ही एका माणसाचं जीवन वाचवत नाही आहात. एका माणसाने आत्महत्या केली तर त्यामुळे 6 ते 7 जणांचा संसार उद्ध्वस्त होतो, जीवन उद्ध्वस्त होतो, तेही तुम्ही वाचवतात. म्हणून हा मी विषय विस्तारानं त्याच्या बारीक सारीक खाचखळगे सांगून संवाद किती महत्वाचा ठरू शकतो हे तुमच्या मनावर बिंबवण्यासाठी मी सांगितलं. आपण आत्महत्या वाचवू शकतो. त्या व्यक्तीशी जर संवाद साधण्याची आपल्याला संधी मिळाली तर हे पाहिलं. परंतु 2-3 गोष्टी याच्याशी ज्या निगडीत आहेत, प्रसंग जे घडलेले आहेत, जे पब्लिक डोमेनमध्ये आहेत, त्याच्यावर मी थोडंसं बोलतो. म्हणजे तुम्हाला संवाद साधायला मी का पाहिजे हे जे म्हणतो ना, त्याचं तुम्हाला निकड समजेल. 2017 मध्ये तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल की मुंबईतील आयएस दाम्पत्याच्या 17 वर्षाच्या मुलानं, जे दक्षिण मुंबईमध्ये राहत होते, तो मुलगा मित्राच्या घरी गेला, त्याच्या गच्चीवर गेला, उंच बिल्डिंगवर, आणि तिथून त्याने उडी मारली आणि आत्महत्या केली. उडी मारली, आत्महत्या झाली. अनेकांनी त्याच्यावर लोक हळहळली बातमी ऐकून. अरे असं का झालं? आर्थिक सुबत्ता आहे, आई वडील एवढ्या मोठ्या पोस्टवर आहेत, चांगलं घर आहे, साऊथ बॉम्बेमध्ये राहत आहेत, काय कमतरता होती, निराश व्हायला काय कारण झालं? लोक आपापल्या प्रमाणे मत व्यक्त करत असतात. मगाशीच मी म्हटलं, ज्याचं जळतं ज्याच्या पायाखाली ना, त्याला त्याची धग जाणवते. त्याच्या वडिलांनी एका मराठी दैनिकामध्ये एक लेख लिहिला होता. त्या मुलाला स्टोरी लिहिण्याची आवड होती वगैरे वगैरे. ते वडील त्या लेखामध्ये म्हणतात, हॅरी पॉटर्स पॅरेंट passed away when he was small. Our Harry Potter passed away when he was young. हे त्या बापाचं आक्रंदन होतं. आणि पुढे त्याच्यामध्ये
वडील म्हणतात, सम से दॅट वी वर व्हेरी स्ट्रिक्ट विथ यू, सम से वी गेव यू मच लिबर्टी. Could he not carry the burden of expectation? Some say both of us were busy, so we could not give him time. But the father said, tell me, my son, where we went wrong. वडील मुलाला विचारतात, आमचं काय चुकलं, आम्ही काय कुठे कमी पडलो. ते वाचल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये पण पाणी आलं. खरी गोष्ट आहे, संवाद कमी पडला वगैरे आपण म्हणतो, पण अशा घटना घडतात. काहीतरी कुठेतरी गॅप राहते आणि असं होतं. दुसरी एक घटना सांगतो. 2-2.5 वर्षापूर्वी इंदोर मधल्या एका स्पिरिच्युअल गुरुनं तणावाखाली होता म्हणून बंदुकीनं गन शूट करून स्वतःची आत्महत्या केली. त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. ती पब्लिक डोमेन मध्ये आहे, मी ती वाचतो. समबडी शुड बी देअर टू हँडल द ड्युटीज ऑफ द फॅमिली. आय एम लिव्हिंग टू मच स्ट्रेस आउट, फेड अप. ज्या माणसाकडे अनेक राजकारणी लोक, सेलिब्रिटी लोक आध्यात्मिक समाधान शोधण्यासाठी येत होती, मार्गदर्शनाखाली येत होती, तो माणूस स्वतःचा असलेला ताण त्याचं नियोजन करू शकत नाही. आणि मग असं वाटतं की संवाद कुठेतरी कमी पडलाय. पण तो कुठला संवाद? त्याचा स्वतःशी असलेला संवाद कमी पडलाय आणि त्याचा परमेश्वराशी संवादच झाला नसावा. तसं जर झालं असतं तर ही अशी अकाली जीवन यात्रा त्यांनी संपवली नसती. आपण ज्याच्याकडे आपल्या जीवनातले ताण तणाव दूर करण्यासाठी पाहतो, अशी माणसं सुद्धा आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात. तेव्हा आपण जास्त जागृत राहायला पाहिजे की आपल्याकडून असं काही घडणार नाहीये ना, याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. आपला संवाद आपल्याशी होणं आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट सांगतो. काही महिन्यापूर्वीच, वर्षही झालं नसेल त्या घटनेला, महाराष्ट्रातील कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या एका कुटुंबातली तिसरी पिढी, त्याच्यातील एक वैद्यकीय शिक्षण घेतलेली व्यक्ती, कोणी हे सगळं पाहायचं, यावरून आपल्या भावाशी मतभेद झाले होते, डिफरन्स ऑफ ओपिनियन होते आणि कुटुंबामध्ये संवाद साधून सुद्धा काही मार्ग निघाला नाही. तेव्हा तिनं स्वतःला पुत्राला द्यायचं विषाचं इंजेक्शन घेतलं आणि आपली जीवन यात्रा संपवली. इथे सुद्धा संवाद कुठेतरी कमीच पडला. म्हणून पुन्हा सांगतो, अध्यात्म वगैरे सगळं ठीक आहे हो, हे जीवन, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. चुकून सुद्धा तुमच्या मनामध्ये असा दुर्विचार करू नका. जीवन हे फुकट मिळालेलं नाहीये.
इतक्या सहजासहजी जीवनाचा अंत करण्याची गरज नाहीये. आज आईमध्ये मुलामध्ये मित्रत्वाचा संवाद नाहीये, वडिलांचा मुलीशी संवाद नाहीये. आजच्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये वेळ अशी आलेली आहे की मित्र भेटत नाही, कोणाशी संवाद साधायला मिळत नाही. आणि जो काही संवाद आपण साधतो ना, तो व्हॉट्सअप फ्रेंड्स आणि सोशल मीडियाच्या मैत्रिणी असा संवाद असतो. पूर्वी मित्र असायचे, तुमचा प्रॉब्लेम समस्या त्याच्याशी तुम्ही बोलू शकत असायचा. जेव्हा भावाचे मित्र असायचे, मैत्रिणी असायची. आज हे सगळं कमी व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून माणसांना आज काउन्सिलिंगची जरुरी आहे, समुपदेशकाकडे जाण्याची आवश्यकता आहे. मुळातच संवाद जर नीट होत असेल, जागरूकतेने होत असेल, समजून होत असेल, तर अशी वेळ येणारच नाही. सायको अॅनालिसिस म्हणून एक सायकोलॉजीची ब्रँच आहे आणि सायको अॅनालिसिसचं जनक म्हणून सिग्मंड फ्राईडकडे पाहिलं जायचं. हा जो सिग्मंड फ्राईड होता, त्यांनी असा एक विचार मांडला की त्याचं असं म्हणणं होतं की द बिहेवियर ऑफ द पर्सन डिपेंड्स अपॉन 3 कंपोनेंट्स ऑफ माइंड: ईड, इगो आणि सुपर इगो. तो म्हणाला इट इज अ फंक्शन ऑफ अनकॉन्शियस माइंड. आणि त्यांनी त्याची थेरी मांडली. त्याचं असं म्हणणं होतं की लोक आपल्या समस्या येऊन जर बोलल्या तर ते मोकळे होतात आणि मग त्यांना मार्गदर्शन करणं सोपं जातं. पुढे ॲडल्फ एडलर म्हणून एक सायंटिस्ट होत गेला, मनोतज्ञ होऊन गेला. त्यानं इंडिव्हिज्युअल सायकोलॉजी किंवा अॅनालिटिकल सायकोलॉजीचा तो जनक असं मानलं जायचं. त्याचं असं म्हणणं होतं की हा जो मनुष्य आहे, त्या माणसाचं जे बिहेवियर आहे त्याच्या मागे त्याला एक अर्ज असते की मी सुपिरियर असावं, पण त्यालाच काउंटर होणारी आणखीन एक भावना असते, इन्फिरिटी कॉम्प्लेक्स. अँड द पर्सनॅलिटी इज प्रॉडक्ट ऑफ बोथ कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड. अशा प्रकारे त्याने त्याची थेरी मांडली. त्याच्यानंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीला कार्ल जंग नावाच्या एका सायकोलॉजीच्या एका प्राध्यापकाने अशा प्रकारे एक थेरी मांडली. तो असं म्हणतो की द ह्युमन पर्सनॅलिटी, देर आर 2 टाइप्स ऑफ पीपल. एक आहे एक्स्ट्रावर्ट आणि दुसरा आहे इंट्रावर्ट. एक्स्ट्रावर्ट थिंकिंग, एक्स्ट्रावर्ट इमोशन, इंट्रावर्ट थिंकिंग, इंट्रावर्ट इमोशन याच्या बेसिसवर त्यांनी माणसाच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे, पर्सनॅलिटीचे 4 भागामध्ये वर्गीकरण केलं. तो म्हणतो काही माणसं ही ड्रायव्हर सीटवर असतात, ऍक्टिव्ह असतात, डॅशिंग असतात, मी असं म्हणतो असंच झालं पाहिजे, असर्टिव्ह असतात. काही माणसं अशी असतात अॅनालिटिकल असतात, हे असं का, ते तसं का, चिकित्सक असतात. आता मला तुम्ही सांगा, चिकित्सक माणसाची आपण चिकित्सकपणे संवाद साधला तर अॅनालिसिस पॅरालिसिस होईल, काही निष्पन्न होणार नाही, नुसती चर्चा होईल. काही माणसं एक्सप्रेसिव्ह असतात. एक्सप्रेसिव्ह म्हणजे
त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असते, बोलणारी असतात, आपल्या मनातलं पटापट काही सांगून टाकणारी असतात, हायपर असतात थोडीफार, अशी एक्सप्रेसिव्ह माणसं असतात. तर काही माणसं ॲमिकेबल असतात. ठीक आहे बाबा, तुझं पण म्हणणं बरोबर आहे, त्याचं पण म्हणणं बरोबर आहे, माझं पण म्हणणं असंच आहे, तसंच आहे, सर्वसमावेशक असा विचार करणारी असतात. आता जेव्हा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला इथे या गोष्टीचं भान आपल्याला राहायला पाहिजे. आपल्याला पुस्तक घेऊन बसायला नकोय. हा ड्रायव्हर सीटचा माणूस आहे का, हा अॅनालिटिकल आहे का, हा एक्सप्रेसिव्ह आहे का, हा ॲमिकेबल आहे का, असं विचार करायला नको. आपल्याला अंदाज येतो या माणसाचा स्वभाव कसा आहे आणि त्यानुसार आपल्याला आपला संवाद, त्याच्याशी होणारं कॉन्व्हर्सेशन, एखादा प्रॅक्टिकल माणूस असेल त्याला जर मी इमोशनल काही सांगायला लागलो तर तो ऍक्सेप्ट करेल का, मग त्याला त्याच्या भाषेमध्येच सांगायला लागतं. आणि कधीही डायलॉगमध्ये, संवादामध्ये कोणाला इमोशनल ब्लॅकमेल करायचं नसतं. 21व्या शतकामध्ये एक होऊन गेला, त्याचं नाव होतं चार्ल्स ब्रेनर, BRENNER. त्याचं असं म्हणणं होतं, त्यांनी असा एक सिद्धांत मांडला की माइंड इज इन कॉन्फ्लिक्ट. खरंय, आवर माइंड इज ऑलवेज इन कॉन्फ्लिक्ट. दॅट्स वाय इन स्पिरिच्युअलिटी इट इज सेड दॅट युअर माइंड शुड बी ॲट रेस्ट. मन शांत झालं पाहिजे, विश्रांत झालं पाहिजे. आपलं माइंड सदा कॉन्फ्लिक्टमध्ये असतं. आता त्यांनी त्याच्यातले फायनल पॉइंट सांगितले नाही, पण आपण असं म्हणू शकतो की पहिलं असतं एक रिॲक्टिव्ह डिप्रेशन. आज आपण कोविडमध्ये कोणाला जाऊन भेटत नाही आहोत, लोकांची संपर्क तुटलाय, फोनवर, मोबाईलवर तो वेगळा, पर्सनल कॉन्टॅक्ट कमी झालेला आहे. काय करायचं काही नाही, आपण सगळेजण रिॲक्टिव्ह डिप्रेशनचे शिकार झालेले आहोत. तो एक भाग असतो. दुसरा आहे अनरिझॉल्व्ड ग्रीफ. काहीतरी झालेलं असतं, नोकरी नाहीये, समस्या आहेत, पाहिजे तिथे ऍडमिशन मिळाली नाहीये, अनरिझॉल्व्ड ग्रीफ असतं आणि आयडेंटिटी क्रायसिस असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे माइंड इज इन कॉन्फ्लिक्ट, इट इज नॉट रेस्ट. आणि मग त्यांच्या अशा लोकांशी सुद्धा आपल्याला संवाद साधणं आवश्यक आहे. माहिती नाही कोण कुठल्या परिस्थितीमधून जातो आहे. कदाचित आपण कधी बोललो तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला तो सांगू शकतो आणि मग त्यालाही हलकं वाटतं. बऱ्याच वेळेला बघा, पूर्वी आपल्याला म्हणायची तू अशी बोललो ना, आता मला बरं वाटतं, पण आता ते सगळं कमी झालेलं आहे. म्हणून संवादासाठी तुम्ही उपलब्ध असायला पाहिजे. तुम्ही लोकांशी संवाद साधला पाहिजे. त्यांनी तुमच्या मनावरचं पण दडपण हलकं होतं, समोरचा माणूस पण मोकळा होतो. म्हणून संवादाचं महत्व आहे. मी आधी आत्महत्येबद्दल बोललो होतो. एक गोष्ट सांगायची राहिली, ती आता सांगतो. जी माणसं आत्महत्या करतात त्याचा कारणांचा शोध घेतलाच, परंतु असं म्हणतात देर इज लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेरोटोनिन मेटाबॉलिक 5-HIAAA that is हायड्रॉक्सिल इंडोल ॲसिटिक ॲसिड. हे सेरिब्रल स्पायरल फ्लुइड CSF त्या आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये, सुसायडल टेंडन्सी असलेल्या लोकांमध्ये कमी असतं. आता ज्याला आपण सेरोटोनिन म्हणतो, त्याच्यामुळे एक होतं, तुमचा मूड स्टेबिलाइज होतो, यू फीलिंग ऑफ वेलबिंग येतं आणि ब्रेन सेल्स आणि तुमची नर्वस सिस्टीम ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन होतं.
संवाद होतो, आपण लोकांशी कम्युनिकेशनचं बोलतो, परंतु हे सेरोटोनिन लेवल जर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असेल तर ब्रेन आणि नर्वस सिस्टीम याच्यामधला संवाद साधला जातो. आणि जर आपल्याला सेरोटोनिनची लेवल वाढवायची असेल तर आहार आणि विहाराला महत्व आहे, डिसिप्लिन लाईफला महत्व आहे. आता आपल्याकडे तुकाराम महाराज 16व्या शतकामध्ये होऊन गेले. त्यांनी एका अभंगामध्ये सुंदर म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे साधन. तुमचं मन प्रसन्न असेल, मन उल्हासित असेल, मन आनंदित असेल तर आपोआप, त्यांना माहिती नव्हतं सेरोटोनिन आहे का काय आहे, आपोआप तुमची चित्तवृत्ती आनंदी राहते आणि तुम्ही आत्महत्या वगैरे अशा गोष्टीकडे वळत नाही. आता मी हे जे तुमच्याशी संवाद कमी पडतोय, संवाद साधायला पाहिजे, ॲब्सेन्स ऑफ डायलॉग हे लेक्चर दिलं, या विषयावर विस्ताराने बोललो. आता या लेक्चरचं टेकावे काय आहे हे पण महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे, वादे वादे जायते तत्वबोधा. ठीक आहे, अध्यात्मामध्ये शंकराचार्यांनी म्हटलंय, सगळं ठीक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, संवाद हा जीवनाचा मूलमंत्र आहे. संवाद कधीच हरत नाही. कधी कधी संवाद टाळावा लागतो आणि तो टाळलं, हेच केव्हा टाळायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आणि कधी कधी असं होतं, न केलेला संवाद, टाळलेला संवाद हा सुद्धा संवाद म्हणून काम करत असतो. का नाही माझ्याशी बोलत आहे, तो सुद्धा एक प्रकारचा संवाद असू शकतो. मागच्या वेळेला गौतम बुद्धाचा सम्यक मार्ग तुम्हाला सांगत होतो. त्याच्यामध्ये सम्यक वाणी येते, सम्यक संकल्प येतो, सम्यक उपजीविका येते, सम्यक दृष्टी येते, अशा 8 सम्यक गोष्टी सांगितल्या. मला वाटतं त्याच्यामध्ये ना सम्यक संवाद पण इन्क्लूड करायला पाहिजे होता. पण मी जेव्हा त्याच्या सूक्ष्मामध्ये जाऊन आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं, नाही, द सम टोटल ऑफ आर्य अष्टांगिक मार्ग इज इंडिकेटिंग टुवर्ड सम्यक संवाद. आता बघा, सम्यक संवाद म्हणजे काय? तुमचा तुमच्याशी संवाद, तुमचा परिस्थितीशी संवाद, तुमचा अस्तित्वाशी संवाद आणि तुमचा तुमच्या कुटुंबाशी संवाद, हे सगळे सम्यक संवादामध्ये बसतात. मित्रहो, आजचा दिवस जागतिक पर्यावरणाचा दिवस आहे. निसर्गाचं पर्यावरण, त्याचा प्रश्न आपल्या पुढे आवासून उभा आहे. परंतु आपल्या मनाच्या पर्यावरणाचं काय? मनाच्या पर्यावरणाचं, मनाचं संतुलन साधणं आवश्यक आहे. आपण म्हणतो की निसर्गाचा ऱ्हास होतोय, परंतु आपल्या मनाचाही ऱ्हास होतोय, नैराश्य येतंय, डायव्हर्स होत आहेत, आत्महत्येकडे माणूस ओढला जातोय. आणि असं हे जे भावनिक प्रदूषण आहे, भावनिक पर्यावरणाचा प्रश्न आहे, तो आपल्याला अटेंड करायचा असेल, त्याच्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल, इन्सुलेट व्हायचं असेल, तर मित्रहो, एकच मार्ग आहे, संवाद, संवाद, संवाद. कम्युनिकेशन, कम्युनिकेशन, कम्युनिकेशन.